उत्तर पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय। कांदा, द्राक्ष बागा या पिकांना याचा मोठा फटका बसलाय। पुण्यामध्ये शेतकऱ्यांची ऊसाच्या वजनामध्ये फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाईसाठी साखर आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला भरारी पथक नेमण्याच्या सूचना दिल्या। गाळप हंगामाआधी विनापरवाना गाळप सुरू केल्या प्रकरणामध्ये सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 5 कारखान्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। दिवाळीमध्ये पुणे मेट्रोचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि धनत्रयोदशीपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत केवळ 52,482 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केलाय। शाळा, महाविद्यालय आणि कार्यालय बंद असल्यामुळे शहरांतर्गत प्रवास कमी झालाय, त्यामुळे मेट्रोला मोठा आर्थिक फटका बसलाय। भोर, महाड, पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ऑफरोड ट्रॅकसारखी झाली आहे। गेली 2 वर्षे संथ गतीने सुरू असलेल्या कामाला 2 दिवसांचा पाऊस मिळताच रस्त्यात मोठमोठे खड्डे, चिखल आणि निसरडे पॅच निर्माण झाले। भोरहून महाडकडे जाणाऱ्या वाहनांना तासनतास विलंब सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे। उंदीर हवेच्या दाबातला बदल ओळखू शकतात आणि पुण्यामधल्या आयसरच्या शास्त्रज्ञांनी उंदराच्या घ्राणेंद्रियांवर संशोधन केलेलं आहे। 7 वर्षाच्या संशोधनातून उंदीर हवेच्या दाबातला हा बदल ओळखू शकतात हे जगासमोर पहिल्यांदाच सिद्ध झालंय। त्यामुळे निसर्गातल्या सूक्ष्म बदलांचा अंदाज उंदरांना आधीच कळतो। डॉक्टर इब्राहिम निक्सॉन यांनी याबाबतची माहिती दिली आहे। राज्यात 6 महिन्यामध्ये 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत। दस्त नोंदणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, मुंबईसह 6 मोठ्या शहरांमध्ये 30 कार्यालये उभारली जाणार आहेत आणि ग्राहकांकडून कमाल 6,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सेवा शुल्क आकारलं जाईल। पुणेकरांनी यंदा दिवाळीमध्ये परदेशी नातेवाईकांसाठी जवळपास 11,700 किलो फराळ पाठवलाय। त्यामुळे टपाल विभागाला 83 लाखांचं उत्पन्न मिळालंय। ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 30 देशांमध्ये फराळ आणि भेटवस्तू पोहोचल्या। नाशिकमध्ये 36 तासांमध्ये 34 मिलीमीटर पाऊस पडलाय। अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या 4 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिकच्या निफाडमध्ये पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका पिकांचं नुकसान मोठं झालेलं आहे। द्राक्ष पीक रोगांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची चिखल फवारणीसाठी आता लगबग सुरू झाली आहे। द्राक्ष फवारणीचा खर्च सुद्धा वाढला असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। नाशिकच्या लासलगावातल्या कचरा डेपोचा प्रश्न अखेर निकाली लागल्या। शहरातल्या कचरा डेपो आणि शिवनदी स्वच्छतेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या आमदार निधीतून तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे। नाशिक विमानतळावर एका दिवसात सर्वाधिक प्रवाशांचा विक्रम नोंदवला गेला। या दिवसभरामध्ये 793 प्रवासी नाशिक विमानतळावरून रवाना झाले तर 830 प्रवासी नाशिकला दाखल झाले। दिवसभरामध्ये 6 फ्लाईट्सद्वारे तब्बल 1,623 प्रवाशांची नोंद झाली। नवीन फ्लाईटला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभलाय। नाशिकच्या येवल्यामध्ये चिंचोडी इथं कांदा चाळीमध्ये कोबरा आढळला। पावसाला सुरुवात झाली। पावसाचं पाणी सर्पाच्या बिळांमध्ये जाऊन सर्प बाहेर निघण्याचं प्रमाण वाढलं, त्यामुळे कांदा चाळींमध्ये कोबरा आढळला। यावेळी सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कोबऱ्याला रेस्क्यू केलं। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका बंदीनं गळफास घेत आत्महत्या केली। संशयित आरोपी शिवदास भालेराव असं मृत्युमुखी पडलेल्या बंदीचं नाव आहे आणि एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती। या गुन्ह्यामुळे 2024 पासून हा आरोपी कारागृहात होता। त्यानं कारागृहामध्येच फाशी घेतली। नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकून एका आजोबांची फसवणूक झाली आहे। 2 महिन्यामध्ये या वृद्धानं 7,18,00,000 रुपये गमावले। या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात पार्किंग शुल्क आकारलं जाणार आहे। खासगी रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीनं पार्किंग शुल्क द्यावं लागतं तीच पद्धत आता घाटीतही लागू होणार आहे। या घाटी रुग्णालयामध्ये दुचाकीसाठी 10 रुपये, 4 चाकीसाठी 20 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। 1 जानेवारीपासून हा नियम अंमलात येईल। संभाजीनगर विमानतळावरून एअर इंडियानं बंद केलेली दिल्लीसाठीची दुसरी सेवा पुन्हा सुरू केली आहे। या विमानतळावरून ही सेवा सुरू झाल्यानं पहिल्याच विमानात 180 पैकी 170 प्रवासी होते आणि त्यामुळे ही सेवा फायदेशीर ठरली आहे। या विमानासाठी विविध संघटना आणि प्रवाशांनी जोर लावल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली आहे।
मराठवाड्यातल्या जायकवाडी धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडी धरणातून कमी करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला. धरणाचे 12 दरवाजे अर्धा फुटांनी उघडून धरणातून गोदावरीमध्ये 6,288 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण सध्या पूर्ण क्षमतेनं भरलंय. मराठवाड्यात पावसामुळे 44,17,000 शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं. शासनानं नुकसान भरपाईसाठी पहिल्या 4 टप्प्यात 3,182 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र यातल्या 2,075 कोटी रुपयांची रक्कम 28,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे आणि त्यातल्या 21,63,000 शेतकऱ्यांना 1,568 कोटी रुपयांचं हे अनुदान वाटप झालेलं आहे.